नमस्कार, अक्षताज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक कसे करायचे हे पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकत आहे। थोडासा रवा आणि हे तुपाचं कडकडीत मोहन मी यात टाकत आहे। थोडंसं मीठ। हे सर्व आधी आपल्याला एका चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण आपण कडकडीत तुपाचं मोहन यात घातलेलं आहे ना, त्यामुळे। आणि मग याला आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ घट्टसर मळून घेऊयात। हे बघा, आपलं पीठ मळून रेडी आहे। आता आपण याला 25 ते 30 मिनिट झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण सारणची तयारी करूया। आता एका पॅन मध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे। यात आता हे थोडे ड्राय फ्रूट आणि खसखस हे छान 1-2 मिनिट परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट झालेले आहेत। आता मी यात हे खिसलेलं खोबरं घालत आहे। हे मी ओलं खोबरं बारक्या खिसणीने खिसून घेतलं आहे। आता यात साखर टाकायची आहे। मी ओलं खोबरं 1 वाटी घेतली होती, साखर मी अर्धा वाटी टाकलेली आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं। यालाही आपल्याला 1-2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। आता मी यात दुधावरची फ्रेश साय घालत आहे। तुम्ही याऐवजी मावा घातला तरी चालेल। आता यात मी थोडी वेलची टाकणार आहे। साधारण मी 4 वेलची घेतलेले आहेत। थोडंसं ठेसून घेतलेलं आहे याला, याने छान फ्लेवर येतो। हे आपल्याला थोडंसं घट्ट होईपर्यंत हलवायचं आहे, म्हणजे साखर विरघळेपर्यंत याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। आता मी यात हे 2-3 चिरून काळे मनुके टाकलेले आहेत। हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आपली साखर विरघळलेली आहे आणि आपलं सारण पण बनून रेडी आहे। आता गॅस ऑफ करूया आणि आपण लाट्या लाटून घेऊया। आता आपण लाट्या लाटून घेऊया। एकदा छान असं मळून घ्यायचं। आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात। थोडंसं पीठ लावून घ्यायचं। याला जास्त पातळ पण लाटायचं नाही आणि
जास्त जाड पण लाटायचं नाही, मीडियम असं लाटून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण सर्व लाट्या लाटून घेऊयात। आपल्या सर्व लाट्या बनवून तयार आहेत। आता आपण मोदक बनवून घेऊयात। सर्वप्रथम हे सारण यात आपल्याला टाकायचं आहे। अशा प्रकारे याला हातावर घ्यायचं आणि याच्या प्लेट्स पाडून घ्यायच्या। हे बघा, थोड्या थोड्या अंतराने याच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या। तर याला हळूहळू जोडून वरच्या साईडला घ्यायचं आहे। थोडंसं मुरड मारायची। हे बघा, आणि हे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते थोडंसं काढून घ्यायचं। हे बघा, किती छान आपला मोदक दिसत आहे। अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मोदक बनवून घ्यायचे आहेत। प्लेट्स थोड्या जवळ जवळ घ्यायच्या, म्हणजे मोदकला आकार खूप छान येतो। हे बघा, आपले सर्व मोदक बनून तयार आहेत। आता आपण याला तळून घेऊयात। मी एका कढईमध्ये थोडं आधी तेल गरम करायला ठेवलं होतं। आता आपण एक छोटासा पिठाचा गोळा टाकून यात चेक करूया। हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण हे मोदक एक एक करून यात सोडूया आणि स्लो फ्लेमवर आपण याला तळून घेऊयात। आपण हे थोडे थोडे करून तळून घेऊयात। याला लगेचच पलटी नाही करायचं, एखाद मिनिट असंच थोडं थोडं अलगदपणे हलवून घ्यायचं आणि नंतर मग याला आपण पलटी करायचं आहे। आपल्या मोदकला हलकासा ब्राउनिश कलर मागच्या साईडने आलेला आहे। हे बघा, आता आपण याला साईड चेंज करून घेऊया।
मोदकला छान खरपूस तळून घ्यायचं आहे आणि मेन म्हणजे याला स्लो फ्लेमवरच तळायचं आहे. आपण फास्ट गॅसवर जर तळलं तर ते वरून वरून ब्राऊन होतात, पण आतून ते छान खरपूस लागत नाहीत. वेळ लागतो पण खायलाही खूप टेस्टी लागतात. हे बघा, आपले मोदक छान खरपूस तळलेले आहेत. आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊयात. याचं तेल पूर्णपणे काढून घ्यायचं म्हणजे हे ऑइली होत नाही. आता आपण बाकीचे मोदक पण तळून घेऊयात. हळूवारपणे आपण याची साईड बदलून घेऊया. थोडंसं अवघड आहे म्हणून सावकाश करायचं हे. हे बघा, आपले मोदक तळून झालेले आहेत. अशा प्रकारे आपले सर्व मोदक बनवून तयार आहेत. हे बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब पण करा.